जेव्हा आपल्याला म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असतं तेव्हा आपल्याला काही गोष्टींची गरज पडत असते, जसं की डीमॅट अकाउंट आणि त्यानंतर असं ट्रेडिंग अकाउंट. हे दोन अकाउंट असल्याशिवाय आपण कुठल्याही कंपन्यांचे शेअर्स विकत घेऊ शकत नाही किंवा त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. तर पर्टिक्युलरली डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट काय असते याची पूर्ण सखोल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण ऍज अ बिगिनर, जर तुम्ही बिगिनर आहात, तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल किंवा म्युच्युअल फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर डीमॅट अकाउंट काय आहे आणि ट्रेडिंग अकाउंट काय आहे याची इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर नमस्कार, मी निरंजन स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा आपल्याला कुठल्याही कंपन्यांचे शेअर्स विकत घ्यायचे असतात किंवा सेल करायचे असतात त्यावेळेला आपल्याला एक ट्रेडिंग अकाउंटची गरज पडत असते. ट्रेडिंग अकाउंटची गरज पडत असते म्हणजे काय, ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपला पैसा असतो, तो पैसा आपण एक सेव्हिंग अकाउंट थ्रू काय करू शकतो, ट्रेडिंग अकाउंटमध्ये पैसे आपण डिपॉझिट करू शकतो. तर ट्रेडिंग अकाउंटला जे आहे तुमचा जो सेव्हिंग अकाउंट असेल, कुठल्याही बँकचं सेव्हिंग अकाउंट असेल, ते लिंक असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण त्यामधून आपण काय करू शकतो, आपल्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये पैसे आपण डिपॉझिट करू शकतो किंवा त्या थ्रू आपण विड्रॉ करू शकतो. तर मित्रांनो, ट्रेडिंग अकाउंट हे दुसरं तिसरं काही नसून ज्यामध्ये आपण आपला पैसा ठेवत असतो किंवा पैसा आपण डिपॉझिट करतो आणि त्या डिपॉझिट केलेल्या पैशामधून आपण वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स विकत घेतो. विकत घेतल्यानंतर जो आपला पैसा लागणार आहे तो पैसा आपल्या ट्रेडिंग अकाउंट थ्रू लागणार आहे. म्हणजे जेवढा पैसा असेल तो आपल्या ट्रेडिंग अकाउंट मधून कटणार आहे. आता हे झालं ट्रेडिंग अकाउंट बद्दल. आता दुसरी गोष्ट आहे की डीमॅट अकाउंट नेमकं काय असतं. तर अगोदर काय व्हायचं मित्रांनो, जेव्हा कुठल्याही कंपन्यांचे शेअर्स आपल्याला विकत घ्यावे लागायचे तर त्यावेळेला आपल्याला एका पेपरवरती तर आपल्याला एक पेपर भेटायचा, म्हणजे त्यावरती कोणत्या कंपनीचे शेअर्स घेतले, किती शेअर्स घेतले आणि काय त्या शेअर्सची प्राइस आहे, अशा पद्धतीचा एक पेपर आपल्याला बॉन्ड अगोदर भेटायचा आणि त्यावरती सर्व इन्फॉर्मेशन असायची की तुम्ही कोणत्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले आहे, किती शेअर्स विकत घेतलेले आहे, कोणत्या डेटला विकत घेतलेले आहे आणि त्या शेअर्सची प्राइस काय आहे. त्यावेळेला म्हणजेच काय, ते पूर्ण पेपरवर असायचं. परंतु आता ऑनलाईनच्या जमान्यामध्ये हे पूर्ण काय केलं गेलेलं आहे, क्लोज केलेलं आहे किंवा बंद झालेलं आहे. कारण आजकाल खूप सारे असे ब्रोकरेज आहेत किंवा ब्रोकर्स आहेत ते मार्केटमध्ये आलेले आहेत. म्हणून डीमॅट अकाउंटला म्हणतात डिमटेरियलाइज अकाउंट. म्हणजेच काय झालंय, जे मटेरियल्स आपण युज करायचो, पेपर कॉपी वगैरे, ते आता पूर्ण बंद झालंय आणि पूर्ण ऑनलाईन झालेलं आहे. तर डीमॅट अकाउंट म्हणजेच काय की जेव्हा आपण कुठल्याही कंपन्यांचे शेअर्स विकत घेतो तर ते जे घेतलेले शेअर्स आहेत त्यांना आणण्यासाठी जी जागा असते किंवा जो प्लेस असतो त्याला आपण काय म्हणतो, डीमॅट अकाउंट म्हणतो मित्रांनो. तर मित्रांनो, डीमॅट अकाउंट मधून आपण कुठल्याही प्रकारचे ट्रान्झॅक्शन करत नाही, म्हणजेच मनी ट्रान्झॅक्शन आपण करत नाही. जो पण ट्रान्झॅक्शन होईल तो आपला फक्त इन द शेअर्सच्या फॉर्म मध्ये ट्रान्झॅक्शन होईल. परंतु पैशाच्या फॉर्म मध्ये जर जे ट्रान्झॅक्शन होत असतं ते फक्त आणि फक्त आपल्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये होत असतं मित्रांनो. तर डीमॅट अकाउंट म्हणजेच काय, एक प्रकारची तिजोरी आहे जिथे आपण काय करतोय, आपले शेअर्स किंवा जे आपण कुठल्याही कंपनीचे बॉन्ड्स विकत घेतले असतील किंवा म्युच्युअल फंड मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली असेल तर जो पण युनिट आपल्याला मिळाले त्या युनिट्सला, ज्या शेअर्सला ठेवण्यासाठी जी जागा आहे त्याला आपण म्हणतो डीमॅट अकाउंट. एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आपण एका कपडा बाजारामध्ये कपडे विकत घेण्यासाठी गेलो, परंतु जेव्हा आपण कपडे घेतो तेव्हा आपल्याला माहिती पडलं की अरे, मी माझं वॉलेटच घरी विसरलोय. तर ते वॉलेट जे आहे ते तुमचं काय झालं, एक ट्रेडिंग अकाउंट झालं. म्हणजेच एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय, तुम्हाला कळावं यासाठी की त्यामधून तुम्ही काय करणार आहात, तुमच्या वॉलेटमधून पैसे देणार आहात आणि पैसे देऊन तुम्ही कपडे विकत घेणार आहात. तर जे वॉलेट आहे ते तुमचं एक आपण म्हणू शकतो की तो तुमचा एक ट्रेडिंग अकाउंट झाला. आणि सपोज जर तुम्ही कपडे विकत घेतला असाल, तुमच्याकडे तुमचं वॉलेट आहे आणि तुम्ही सर्व कपडे विकत घेतलेत आणि घरी आल्यानंतर तुम्हाला कळालं किंवा तुम्हाला माहिती झालं की अरे, माझ्याकडे कपडे ठेवण्यासाठी कबोर्डच नाहीये किंवा अलमारीच नाहीये. तर अलमारी काय झाली, तुमची एक तिजोरी झाली ज्यामध्ये तुम्ही काय करताय, तुमचे कपडे ठेवताय. म्हणजे एक अशी जागा जिथे तुम्ही तुमचे शेअर्स असेल किंवा तुमचा कुठला युनिट असेल शेअरचा किंवा म्युच्युअल फंडचा एनएव्ही असेल, तो ठेवण्यासाठी जी जागा असते त्याला आपण डीमॅट अकाउंट म्हणतो मित्रांनो. होप सो की तुम्हाला कळालं असेल की डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट नेमकं काय असतं. जेव्हा आपल्याला वेगवेगळ्या शेअर्सची देवाणघेवाण करायची असते त्यावेळेला आपल्याला तिथे गरज पडत असते ट्रेडिंग अकाउंटची, आणि घेतलेल्या शेअर्सला आपल्याला ठेवण्यासाठी आपल्याला गरज पडत असते एक डीमॅट अकाउंटची. तर हा एक ऍक्च्युअल डिफरन्स आहे मित्रांनो डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट मधला. जर तुम्ही एक बिगिनर आहात आणि तुम्ही शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू इच्छिता आणि तुम्हाला जर तुमचा डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर खाली मी लिंक दिली आहे. वेगळ्या ब्रोकरेजची, जसे झिरोदा आहे, ग्रो ॲप आहे, अपस्टॉक्स आहे किंवा एंजल वन आहे, असे वेगळे ब्रोकर्स आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे जा, त्यावरती क्लिक करा आणि तुमचा फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करा. तर मित्रांनो, ही होती एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला हिट करायला मुळीच विसरू नका, कारण अशीच नवनवीन अपडेट मी तुम्हाला वेळेवर देत राहतो. तर मित्रांनो, भेटूयात एक नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.